मंत्रिपदावरून पुन्हा एकदा अमरावतीचे आमदार रवी राणा यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। आमदार बनून मी त्रासलो असून मला मंत्री व्हायचं आहे अशी खंत रवी राणा यांनी बोलून दाखवली। यावेळी मंत्रिपदावरून त्यांनी एक गौप्यस्फोट सुद्धा केलाय। 8 दिवस आधी मला कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घ्यायची असल्याचं सांगितलं होतं, पण वेळेवरती मला थांबवल्याचा आरोप रवी राणा यांनी केलाय। मात्र अमरावतीच्या विकासाची 10 पट भरपाई मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून वसूल करणार असल्याचा दावा रवी राणांनी केला। अनेकांना वाटतं की मी मंत्री झालो पाहिजे, मलाही वाटतं झालो पाहिजे, कारण की आमदार बनू बनू मी त्रासलोय जरा की आमदार बनल्यावर जेवढं एवढं तळमळीनं मी काम करतो, तर मंत्री झाल्यावर या महाराष्ट्रातल्या जनतेला, या अमरावती जिल्ह्याच्या जनतेला तो आमदार मंत्री कसा असते आणि मंत्र्याचं कर्तव्य काय असते हे महाराष्ट्रामध्ये दाखवण्यासाठी एकदा तरी मला मंत्री बनायचं आहे। मला आठवते जेव्हा मला बोलून सांगितलं होतं 8 दिवसाआधी की तुम्हाला कॅबिनेट मंत्र्याची शपथ घ्यायची आहे, आणि त्यानंतर माझे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याशी बोलणं झाल्यानंतर त्या ठिकाणी सकाळी जर मला फोन येतो की तुला थांबावं लागेल, आणि थांबणं हे नेत्यांच्या आदेशाचं मी पालन केलं, आणि हेही सांगितलं की याची 10 पट भरपाई मी लवकर करून देणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।